अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीला अडथळा। महामार्गावरील दिवळी घाटातील रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळेच महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू आहे। मात्र पावसामुळे महामार्गावर चिखल देखील झालाय। मुंबईमध्ये उद्या 38 अंशांपर्यंत तापमान वाढण्याचा अंदाज, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 40 ते 41 अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे। पसंतीच्या वाहन क्रमांकाच्या वितरणामधून वडाळा आरटीओच्या तिजोरीत 30 लाख रुपये महसूल जमा। आरटीओची माहिती। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ। सोनं 1,500 तर चांदी 4,000 वधारली। सोनं 76,000 पुण्यात गुन्हेगाराचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण। गुंड गजा मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नंबर प्लेट नसलेल्या गाड्या टोळक्यानं फिरवण्याचा हा व्हिडिओ। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 36 उमेदवार रिंगणात। मात्र अर्जाच्या छाननीमध्ये 29 उमेदवार पात्र। लोकसभेनंतर कुलसचिव पदासाठी मुलाखती होण्याची शक्यता। आरटी प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी 21,135 अर्ज दाखल, तर पुण्यात सर्वाधिक 4,585 अर्ज प्राप्त। आरटी प्रवेश अर्ज ही भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत आहे।